नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपला वाना सुकलाय सकाळी आणि जाल्याच्या साईडला कोलबी बघा तुम्ही. वाना आता सगळा सुकलाय आणि मावरा पकडायला घेतलाय. काय काय मावरा आहे सगळं दाखवत राहीन, तुम्ही व्हिडिओला फक्त एन्जॉय करत राहा. आत्ता समोर बघू शकता तुम्ही कोलबी, आणि या साईडला पण कोलबीच आहे. सगळी एक नंबर साईज आहे. साईज बघा. आज मित्रांनो वाना सकाळचा सुकलाय आणि मज्जा येणार आहे मासली पकडायला. तर तुम्ही व्हिडिओ फक्त एन्जॉय करत राहा. या साईडला पण पाणी सुकलाय आता, आणि कोलबी बघा कशी उड्या मारते ती. आज वाण्याला भरपूर कोलबी आहे मित्रांनो, तुम्ही फक्त व्हिडिओ एन्जॉय करत राहा. आणि साईज पण मस्त आहे कोलबीची, मोठी मोठी साईज आहे, समोर बघू शकता तुम्ही. आणि या साईडला पण कोलबीच आहे, नुसती जाल्याच्या साईडला कोलबीच. रासच आहे मित्रांनो कोलबीची. आज एक नंबर साईज आहे कोलबीची. या साईडला पण वाना सुकलाय मित्रांनो, कोलबी आहे इकडं पण. दाखवतो तुम्हाला कोलबी कशी पवते ती. साईज मोठी आहे मित्रांनो कोलबीची. साईज बघा, साईज. टोल पवतात बघा, टोल. या साईडला कोलबी आहे, सगळी पवते. सगळा वाना सुकला आहे, आपल्या सकाळी वाना सुकला आहे मित्रांनो. अशी कोलबी बघा, मोठी साईजची कोलबी आहे सगळी. या साईडला मित्रांनो वाना सुकला आहे, आणि या साईडला जित्ताडा बघा कसा पवते तो. सुक्यावर पडून आहे जित्ताडा, आणि खरवट आहे, बारीक खरवट आहे ना जित्ताडा. सकाळ सकाळी वाहना सुकला मित्रांनो, म्हणून आपल्याला या साईडला सुक्या जित्ताडा बघायला भेटते बघा. ती कोलबी आहे मित्र, कोलबी बघा मित्रांनो. जित्ताडा कसा पोहते बघा, बारीक साईजचा जित्ताडा आहे. दाखव पाण्यात सोड. मग आता मित्रांनो, मगाशी तुम्हाला दाखवलेला जित्ताडा आता विशाल आणि राकेश पकडताना बघा समोर. डायरेक्ट भर पिशवीत कोलबी बघा, कोलबी आणि जित्ताडा. नीट का टाक गेला मित्रांनो जित्ताडा गोणे डायरेक्ट. आणि खरवटची साईज तर बघा एक नंबर. दाखव रे राकेश खरवट, दाखव ना. हे बघा साईज बघा खरवटची एक नंबर. तो पण गेला गोणीत, आणि बारीक साईजचा आहे, आणि बोयटा आहेत बारीक बारीक. या साईडला विशाल बघा, तोंडा करा का विशाल. वाकटी बघा, वाकटी कशी पवते खाली पाणी. थांब, अजून पाणी सुकला नाही इकडचा. मित्रांनो, आपला वाना सकाळी सकाळी सुकलेला आहे सगळा. तर मित्रांनो, 2 जित्ताडे पकडून ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवते आता, आणि कोलबी पकडली ती सगळं दाखवीन. राकेशने वाकटी पकडली बघा, वाकटी. दाखव नीट. जाम उलट इसा तो, पण राकेशने वाकटी पकडली बघा समोर. मित्रांनो, आपल्या अगोदरच जित्ताड्या पकडून ठेवलेल्या 2, तर दाखवते तुम्हाला. साईज बघा मित्रांनो मस्त आहे. किती किलोचे आहेत ते सांगा.
कमेंट करून. सगळा वाना सुकलाय, अजून मधला खड्डा पकडायचा आहे. तो दाखवते तुम्हाला काय मावरा भेटते तो. बगला बघा, बगला. मित्रांनो इकडे पण एक जित्ताड आहे. आता त्याला पकडणार आहेत बाबा. आता समोर बघा तुम्ही फक्त. यो बघा जित्ताडा मित्रांनो कसला गेला तो. आणि 3-4 किलोचा आसपास आहे. आता पकडणार आहेत आणि असून पण आलाय समोर बघा डायरेक्ट. बाबा बाबा कसा पवते बघा जित्ताडा. 12 मुंडी आणि साईज मस्त आहे. एक नंबर साईज आहे. हेक्रो 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 हेक्रो. बाबा बाबा हेक्रूची साईज बघा कसली आहे ती. एक नंबर. आणि आलाय असून डायरेक्ट. साईज तर बघा राक्षस आहे, राक्षस. एक नंबर साईज आहे हेक्रूची. काम 25. यो बघा राक्षस कसला आहे तो. किती किलो असेल लवकर कमेंट करा मित्रांनो. आणि साईज तर बघा कसली आहे ते. एक नंबर साईज. आणि या साईडला मित्रांनो जित्ताडा आहे. हेक्रू तर भेटला आपल्याला. अजून एक जित्ताडा आहे. आता त्याला पकडणार आहे. समोर राकेश बघू शकता. आणि असून पण आलाय. बाबा बाबा यो बघा कसला आहे तो. 3-4 किलोचा असेल आरामात. आणि याची पण साईज एक नंबर आहे. आता याला पण आपण पाण्यात सोडू. आपला पहिला जित्ताडा त्याच्या जोडीला डायरेक्ट. आणि साईज तर बघा कसली आहे ती. एक नंबर साईज जित्ताडाची. 12 मुंडी. काम 25. समोरच बघू शकता तुम्ही. आणि यो आपला दुसरा जित्ताडा आहे. आणि तो पहिला असं पवतान बघा. दोन्ही पण जित्ताडे. बाबा बाबा यो बघा कसले आहेत ते जित्ताडे. 12 मुंडी. पहिल्याला जोर आहे अजून जास्त. तो जास्तीच उड्या मारतोय. आता आपण जाऊ या साईडला. दुसरा हेक्रू आहे मित्रांनो. हेक्रू मोठ्या साईजचा. आपला पहिला हेक्रू मासा भेटला त्याच्यापेक्षा मोठा आहे. त्याला पकडणार आहोत आपण. आता तुम्हाला दाखवते बघा समोर. इकडं खरवटची साईज बघा कशी आहे. एक नंबर. उड्या मारतोय तो. आणि या साईडला आता हेक्रू आहे मोठ्या साईजचा. आपल्याला मगाशी भेटलेला त्याच्याहून मोठा आहे. आता त्याला पकडणारा राकेश गेलाय समोर बघू शकता तुम्ही. बाबा यो बघा राक्षस कसला निघलाय साईडच्या आसूच्या. एक नंबर साईज आहे मित्रांनो हेक्रूची. आणि समोरच बघा कसला आहे तो. डायरेक्ट आसूच्या समोर पवतय हेक्रू. बाबा बाबा साईज बघा कसले. एक नंबर राक्षस आहे. डायरेक्ट आसून घुसलाय मित्रांनो. बाबा यो बघा कसला आलाय तो आसून डायरेक्ट. आणि साईज तर बघा किती किलो असेल लवकर कमेंट करा. आपला पहिला हेक्रू आणि दुसरा हेक्रू आहे. दुसरा हेक्रू मासा किती केजी असेल लवकर कमेंट करा. साईज बोलते. हा आपला पहिला हेक्रू भेटलेला मित्रांनो. आणि दुसरा हेक्रू असून आहे बघा. राक्षस पडून आहे असून. समोर बघू शकता तुम्ही कसला आहे तो. एक नंबर. दोन 12 मुंडी. आणि यो हेक्रू मासा बाबा यो बघा कसला उड्या मारते तो. आणि साईज बघा कशी आहे. एक नंबर आहे साईज हेक्रूची. किती केजी असेल लवकर कमेंट करा.
इकडं विशाल बोलते मी तुझ्याहून भारी दिसते तर चल जाऊ दे तूच भारी आहे चल. आणि या साईडला सगळा वाना सुकलाय आता आणि या साईडला काय काय मावरा भेटलाय तो सगळा दाखवते तुम्हाला. यो बघा हेकरू आणि खरवट, दोन दोन खरवट आहे आणि मोठ्या साईजचा हेकरू मासा. आणि या साईडला जित्ताड आहे गोनीन. कसला आहे बघ आता हेकरूला टाकताना डायरेक्ट गोणे आहेत. बाबा भरतान समोर बघू शकता गोणीत तो चावाला बघते हेकरू. बाबा कसला आहे बघा तो, टाकला डायरेक्ट गोन येत गेला आतमध्ये. या साईडला दोन दोन खरवट आहेत दाखवते तुम्हाला आता. या साईडला कोलबी आहे ना, खरवट पण आहे त्या पिशवीन आणि ताम. इकडं विशालचा काय चाललाय बघा, हेकरू सोबत खेळताय तो. चावला ना चावला, काम 25 करेल तो हेकरू मित्रांनो. दात कसले मोठे मोठे असतात त्याचे. आता सगळा गोणीत जिताड्या भरताना त्या साईडच्या पकडून आणलेल्या 2 जिताड्या आहेत समोर बघू शकता. पहिल्या दाखवलेला तुम्हाला राकेशने टाकल्यानंतर गोणीत. इकडं अजून 2 जिताड्या आहेत आणि एक हेकरू. तर मित्रांनो आपला वाहण्याचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि व्हिडिओला शेअर पण करा.